हा आमचा चिपळूणचा गोविंदगड हा गोलकोटजवळ उपस्थित आहे। हे गड संवर्धनावरचं काम चालू आहे। पहिले इथं अशा प्रकारे फरशा नव्हत्या, म्हणजे इथं असं सगळं म्हणजे पायऱ्या वगैरे होत्या, तर आता हे सगळं नीट करतात आहे। ही ती गड किल्ल्याची तटबंदी आहे। गड किल्ल्याची ही तटबंदी आहे। आता आम्ही इथून थोडस वर जाऊन तुम्हाला दाखवतो। ही तोफ बघा, तोफ जुन्या काळातली तोफ, आणि ही तटबंदी आहे। हे बघा कसं निसर्गरम्य परिसर। ही नदी चिपळूण, हे 5 नद्यांचा इथं संगम आहे, 5 नद्यांचा संगम। आणि हे बघा आलंय का, असं जोर जोरात नको फिरू, असं हळूहळू फिरू। हे घाणा आहे। पूर्वीच्या काळी जेव्हा हे तटबंदीचं काम केलं जायचं, तर त्यावेळेस ह्याच्यात गूळ, त्याच्यामध्ये चुना आणि एक कुठली तरी डाळ, त्याचं नाव नाही आठवत मला, ती टाकून त्याच्यामधनं जे बनवलं जायचं, तर ते ह्या दगडांच्या सिमेंट म्हणून त्याचा वापर केला जायचा। पण ते अजून तशाच तसे आहे ह्या तटबंद्या। परशुराम काल गेलो होतो ना आपण, आणि तो सवस्साडा तिथे दिसतो इथे। हे बघ चुन्याचा घाणा। अरे ती झाड घ्यायचं होतं रे मला बाबू तू। अरे किती रे वालू उपसा करताय। ऑनलाईन कोणी आहे का आता बघ बरं। काय म्हणा शिरल म्हणत होतात ना भाऊजी, शिरल। हा ते काय तिथं मग इकडे आहे। ए बाबू हे बघ, जे फुले येतात ना, हा एवढं वास भारी असतं की तिथे साप जाऊन बसतात। वाव, एवढं खाल्लं का चाललं खाट्यात ना, फुलाचा श्वास आला घे ना पुढं। चंपकला नाही, चंपकला इथे आहे ना खाली तोप बघा, तोप जुन्या काळची। हे मंदिर तेव्हा घालचं, सुटी करायची तिला, खाली उतरून जा। ही तोप दाखव ना, तोप दाखव जुन्या काळची। तोप बघितली नाही? बघितले। आधी तशा लाईनीत 5 ठेवल्या असायच्या ना। काय माहिती त्या काय तिकडे आहे, खाल्ला आणलेल्या त्या पहिले जुन्या वरच होते, त्या वात लावायची ना गोळा टाकून। इथं वात लावायचे आणि समोरून असा गोळा भरायचा। गोळे आहेत आतमध्ये अजून।
पण ते व्हिडिओमध्ये थोडी ना दिसणार आहेत. उचल बरं बाबू. बघू मामा किती पेलवान आहे. येड लागलं का एवढी माझ्या उचलणार आहे. लावली जर पण उचलणार नाही. चल चला खालच्या वरती आणली पोरांनी. मग अगोदर हे खाली कुठं होते? दाखवतो तुला धक्क्यावर होतं धक्क्यावर. वाजू अहो दिदीला घेऊया परत आता म्हणून स्टेज तो लोबो आहे ना नाल्या हां त्याच्यावरती असं हे कर ना म्हणजे तू गैरमार्ग आहे. तिथलं माणूस डायरेक्ट तिकडं पळवत जाऊ शकतो. हां सांगायचं पूर्वीच्या काळी काय व्हायचं. पाणी साचायला. पाणी साठवायचा हौद. दादा वेगवेगळे प्रयोग करतात. चला तर आता आमचा सगळा किल्ला फिरवून आणि दाखवून सुद्धा झालेला आहे आणि आता आम्ही निघालो आहे परत.